नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर आज बनवते मी सोयाबीनची आमटी. ग्रेव्हीसारखी बनवते, घट्ट अशी. तर मी कशी बनवते मी तुमच्यासोबत शेअर करते. तर चला व्हिडिओला सुरू करूया. त्यासाठी मी घेतलं आहे सोयाबीन एक बोल, ज्याला भिजत ठेवलं होतं. एक अर्धा तास भिजवलं असेल, अर्धा एक तास झालं भिजून. आणि आता त्यासाठी लागणारं साहित्य: एक मोठा टोमॅटो, 2 कांदे लांब लांब कापलेले, अद्रक लसूण, इथं खडे गरम मसाले आहेत सगळे ह्याचे, इथं लाल तिखट म्हणजे घरचा मसाला आणि मीठ चवीनुसार, आणि इथं कोथिंबीर आहे ती वरतून गार्निशिंगसाठी. तर चला मंडळी व्हिडिओला सुरू करूया. तर आता तेल बऱ्यापैकी गरम झालेलं आहे. तर आता आपण पहिलं कांदा टाकूया. तर मंडळी मी ह्याच्यामध्ये आता अद्रक आणि लसूण टाकलेलं आहे. तर आता आपण टोमॅटो टाकूया आणि याला चांगलं मिक्स करून घेऊया. तर आता तुम्ही बघू शकता मसाला चांगला भाजून गेलेला आहे. तर आपण गॅस बंद करूया आणि याला जरा थंड होऊ देऊया आणि याला मिक्सरमध्ये वाटूया. तर मंडळी अशा प्रकारे मसाला टाकलेला आहे आणि याला चांगलं परतून घेऊया. तर आता आपल्या मसाल्याला उकळी यायला लागलेली आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये घरचा मसाला आणि चवीनुसार हे मीठ घेतलेलं आहे ते आपण ह्याच्यामध्ये टाकूया आणि चांगलं मिक्स करून घेऊया. तर मंडळी तुम्ही बघू शकता की आपल्या ग्रेव्हीला चांगली अशी उकळी यायला लागलेली आहे. ऑलमोस्ट आलेली आहे ती उकळी. कलर बघा. तर मंडळी हे सोयाबीनचं पाणी आपल्याला निथळायचं आहे. तर असं पूर्ण सगळं पाणी असं ह्याचं काढायचं आणि जरा पण नाही राहून द्यायचं. आणि याचं पाणी तुम्ही यूज करू शकता, फेकून नाही द्यायचं, याचा वापर तुम्ही करू शकता. अशा प्रकारे पाणी याचं काढून पूर्ण ड्राय करायचं. तर आपल्या आमटीला चांगली उकळी आलेली आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये सोयाबीन टाकूया आणि चांगलं हलवून घेऊया. आणि जरा पाणी टाकूया आणि आता हे सोयाबीन ह्याच्यामध्ये चांगलं शिजू देऊया. तर मंडळी ह्याला शिजू देऊया. ह्याच्यावरती झाकण ठेवून ह्याला एक 5 ते 10 मिनिटं चांगलं ह्याला शिजू देऊया आणि मग ह्याला सर्व करूया. तर मंडळी अशा प्रकारे आपली सोयाबीनची आमटी झालेली आहे. तर आता आपण ह्याला सर्व करून घेऊया. असं शिजलेलं आहे. तर मंडळी सोयाबीनची आमटी झालेली आहे आपली. तर रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा आणि लाईक करा रेसिपीला. नवीन असेल तर सबस्क्राईब करा माझं चॅनल आणि कमेंट्समध्ये सांगा की रेसिपी कशी वाटली. तर आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.